माती बंदरासाठी मी म्हणेल की सहकार्य आपल्याला म्हणजे कुठून कुठून झालेलं होतं या माती बंदरासाठी? माती बंदराच्या सहकार्य म्हणजे फक्त आम्ही असं ठरवलं की आपल्याला कोणाकडूनही स्पॉन्सरशिप म्हणा किंवा कोणत्याही बाबतीत आपल्याला कोणाकडनंही हातभार नकोय. जे कोण आपले कमिटीचे मेंबर असतील यांच्याचकडनं आपण फक्त कॉन्ट्रीब्युशन करायचं आणि ह्यातनं भाट बनवायचा. पण ज्यावेळेस तुमचे म्हणतात ना, ज्यावेळेस तुमचा इरादा पक्का असतो आणि तो अगदी स्पष्ट असतो आणि शुभ्र असतो, त्यावेळेस समोरून सुद्धा तुम्हाला त्या पद्धतीची मदत होते. म्हणजे जेसीबी साठी आम्हाला आमच्या इथले प्रमोद तांबडकर म्हणून आहेत, त्यांनी आता जवळजवळ जेसीबी 1200-1300 रुपये 1 तासाच्या हिशोबाने चालतो, पण त्यांनी आम्हाला 1000 रुपये तासानी दिला. तसंच ट्रॅक्टरवाले आमचे नितीन भाईदे आहेत, त्यांनी सुद्धा आम्हाला 100-200 रुपये तासाच्या हिशोबाने कमी करून दिलं. असे बरीच लोक आहेत की ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं. आणि विशेष म्हणजे मी आभार असं मानीन की कमिटीचे मेंबर म्हणून आपण सगळेच परिश्रम घेऊ, पण कमिटीत नसताना सुद्धा इथल्या ज्या मुलांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांचं खरोखर म्हणजे वाखाणण्याजोगं आहे. बरोबर आहे. म्हणजे ते कमिटीत नसताना त्यांनी आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या एका नवीन मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये. आज मी आलोय खार आंबोलीचं जे नवीन माती बंदर झालेलं आहे आणि काल या माती बंदरामध्ये मी सांगेल एक जंगी शर्यत आयोजित केली होती. एकदम सक्सेसफुल रित्या ती पार देखील पडली. पण या बंदराचं मी सांगायचं झालं तर मला नाही वाटलेलं की एवढं सुंदर बंदर म्हणजे होईल म्हणून. आणि मी जेव्हा बघितलं तेव्हा मी स्वतःच भारावून गेलो की मी सुरुवातीला यांनाच विचारलं की कसं काय तुम्ही एवढं सुंदर माती बंदर केलं म्हणून. खरंच खूप सुंदर असं जे माती बंदर खार आंबोली जी कमिटी आहे माझ्यासमोर, त्यांनी खूपच सुंदर असं माती बंदर केलेलं आहे. तर अर्थातच जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे त्यांनी माती बंदर केलं आणि कालची जी शर्यत होती एकदम सक्सेसफुल रित्या पार देखील पडली. पण अजून काय आहे येणाऱ्या दिवसांमध्ये, कशा शर्यती होणार आहेत किंवा काय काय त्यांनी अडचणी फेस केल्या किंवा येणाऱ्या दिवसांमध्ये अजून बंदरामध्ये काही चेंजेस वगैरे करणार आहेत का, तर हे सर्व आपण या मुलाखतीमध्ये बघणार आहोत. तर माझ्यासोबत आहेत कमिटीचे अध्यक्षच मी म्हणेल. नाव सांगा आपलं. माझं नाव दर्शन विजय काळबेरे. प्रथमतः आज आमच्या माती बंदरासाठी तुम्ही जे आमची मुलाखत घ्यायला आले, प्रथमतः तुमचे मी आभार मानतो. धन्यवाद. थोडी या बंदराची पार्श्वभूमी सांगायच्या आधी थोडस मला एक गोष्ट सांगावी लागेल की हे जे कमिटीचे मेंबर आहेत यांनी या माती बंदरासाठी एवढा अथक परिश्रम घेतलाय की म्हणजे तुम्ही जर सुरुवातीचा हा जो व्हिडिओ बघितला असता आपण, म्हणजे ज्यावेळेस माती बंदर होण्याच्या आधी, तर म्हणजे कोण बोलूच शकलं नसतं की अशक्यप्राय अशी गोष्ट ही सर्व कमिटीच्या मेंबरनी, त्यानंतर खार आंबोलीचे जे कमिटीचे मेंबर जरी नसले तरी त्याला संबंधित असणारी जी मुलं आहेत तिथली, त्यांनी आम्हाला एवढं सहकार्य केलं की म्हणजे जवळजवळ 15 ते 20 फूट उंच अशी बेशरमची झाडं, कोलिस्टे, असे वेगवेगळे नाना प्रकारच्या गोष्टी होत्या. त्यानंतर काचेच्या बाटल्या म्हणा की वेगवेगळ्या पद्धतीची झाडं होती. पण ती झाडं काढण्यासाठी इथल्या मुलांनी आम्हाला सहकार्य केलं. त्यानंतर जेसीबी लावला आपण. जेसीबी लावल्यानंतर मधलं जे शेत तुम्हाला आता इथं दिसतंय, ते जे मधलं शेत, तिथे जवळजवळ 10 ते 12 वर्ष शेती केली नव्हती, त्याच्यामुळे ते ओसाडच पडलं होतं. ते शेत करणं हे आमच्यासाठी खूप मोठं टार्गेट होतं. ते पूर्ण झालं. त्यानंतर कमीत कमी आमचा 60 तास जेसीबी चालला. त्यानंतर तेवढाच ट्रॅक्टर, तेवढीच ट्रॉली, सगळ्या गोष्टी करत करत एक एक टप्पा पार करत करत, म्हणजे पुन्हा पहिले 4 दिवस थांबा, परत जेसीबीची ट्रॉली मारा, परत 8 दिवस थांबा, असं करता करता आज आपल्याला हे जे माती बंदर दिसतंय हे त्याचं स्वरूप आहे. एकदम सक्सेसफुल रित्या मी म्हणेल, कारण की असं माती बंदर होणं हेच जेवढे पण कमिटी असतात जेव्हा ते माती बंदर करण्याचा विचार करतात त्यांचं एकच असतं की अशा प्रकारे माती बंदर व्हायला पाहिजे. कालची जी शर्यत झाली त्या शर्यतीनंतर बहुतेक लोकांनी हा माती बंदर बघितला. बहुतेक इकडच्या गाड्या आल्या नसेल कारण की त्यांना हे माती बंदर माहिती नसेल आतापर्यंत. पण कालच्या शर्यतीनंतर खूप चर्चा झाली मी म्हणेल या माती बंदराची, कारण की मला प्रत्यक्षात बहुतेक जणांचे फोन आले, म्हणाले खरंच खूप सुंदर असं माती बंदर आहे. कालच्या शर्यतीला मी नव्हतो, पण येणाऱ्या दिवसांमध्ये जे ऑडियन्स म्हणेल किंवा जे पण चालक मालक आहेत त्यांना तुम्ही कशा प्रकारे सांगाल की आमच्या या नवीन जो माती बंदर झालाय तिथे या म्हणून शर्यतीला? कालच्या ज्या आपल्या शर्यती झाल्या त्या शर्यती पार करण्यासाठी खार आंबोली ग्रामस्थ मंडळ या मंडळाने आम्हाला खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलं. त्यासोबत आपली कमिटी तर सोबत होतीच, पण त्यासोबत हौशी जे असतात, गाडी चालक, त्यापेक्षा जे प्रेक्षक असतात त्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलं. मी तुम्हाला थोडस व्हिडिओ जर तुम्ही इकडे साईडला फिरवलीत तर
थोडस तिकडे फिरवा तुम्ही. आपल्याकडे उभं राहण्यासाठी एवढा चांगला बांध आहे, म्हणजे कुठल्याही बघणाऱ्याला प्रेक्षकाला तुम्हाला खाली उतरण्याची गरज नाही. तो सुरुवातीला सुटलेली गाडी झेंडा वळून कधी येते तो शेवटपर्यंत उभा राहून तिथे अगदी सेफली तो बघू शकतो. बरोबर आहे. आणि भविष्यात आता आम्ही 31 तारखेला इथं पुन्हा ग्रामस्थ मंडळींनी, तिथल्या खारांबोल ग्रामस्थांनी 31 तारखेला बैलगाडी शर्यती ठेवल्या. बरोबर. त्याची काल अनाउन्समेंट पण केली. आता त्याचंच आता पुढचं नियोजन आम्ही करतोय. आणि भविष्यात आमचा विचार आहे की दर 8 ते 15 दिवसांनी इथं गाड्या झाल्या पाहिजेत, जेणेकरून मुळात आमचा उद्देशच असा होता की इथे बैलगाडी शर्यत हा कुठलाही पैसे कमवणे किंवा त्याच्या मागून काय वेगळा दृष्टिकोन हा कधीच नसतो. आमचा दृष्टिकोन एकच होता की लहानातला लहान म्हणजे 1 गट 2 गट 3 गट ह्याच्यातले छोट्यात छोटा जो बैलगाडी मालक आहे त्यांनी जास्तीत जास्त गाड्या कशा तयार करता येतील, त्याला व्यासपीठ कसं चांगलं मिळेल, त्याला मैदान कसं मिळेल, यासाठी आम्ही फक्त ह्या गोष्टी केलेल्या. या गोष्टी केल्या आणि त्या एकदम सक्सेसफुल रित्या दिसत आहेत पण इथे. कारण की तुमची जी मेहनत आहे, मेहनतीचं जे एक आपण रंग म्हणतो, तुम्ही एकत्र आलात, तुमची संपूर्ण कमिटी असेल किंवा आपले खारांबोलीचे ग्रामस्थ आहेत त्यांनी मिळून तुम्हाला सहकार्य केलं आणि एक खूपच सुंदर असं माती बंदर आपण तयार केलेलं आहात. काल या माती बंदराचे बहुतेक जणांनी व्हिडिओ बघितला, त्यानंतर या बंदराची चर्चा व्हायला सुरुवातच झाली. त्यातूनच दिसून येतं की कशा प्रकारे हे माती बंदर तुम्ही तयार केलेला आहात. तर सर्वदा तू पण खारांबोलीच्याच आपल्या या माती बंदराची जी कमिटी आहे त्यामध्ये पण एक तू सदस्य आहे. बहुतेक तुझी पण गाडी असते फायनलची, पण काय सांगशील, एवढं सुंदर असं माती बंदर तयार केलेलं आहे, तर येणाऱ्या दिवसामध्ये या माती बंदराचं कसं आहे स्वरूप, कसं दिसेल? 31 तारखेला आयोजित केलेलं आहे, तर आता ह्याच्या पुढे पण अशाच चालू राहतील असं आम्ही प्रयत्न कराल. एकदम सुंदर मी म्हणेल असं माती बंदर आपण तयार केलेला आहे. तर प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना कसं सांगाल? प्रेक्षक वर्ग त्यापेक्षा मी म्हणेल की जे चालक मालक येणार आहेत त्यांची एक हौशी इच्छा असते, कारण की आपल्या अलिबाग मधल्या बहुतेक गाड्या असतात, मी अलिबाग मधल्याच म्हणेल, आपल्या इकडच्या पण असतील, रोह्याच्या असतील किंवा बिरवाडी आपल्या चनेरी इकडच्या गाड्या असतील, त्या गाड्या इकडे येऊन धावण्यासाठी येणं, याच्या जर त्या येण्यासाठी सज्ज होतील तेव्हाच आपल्याला दिसून येईल की कशा प्रकारचे हे माती बंदर आहे म्हणून. तर त्यांना तू कशा प्रकारे सांगशील की आमच्या या माती बंदरामध्ये नवीन झालेला आहे, चर्चा आता झालेली आहे, पण त्यांना कशा प्रकारे तुम्ही सांगाल की याच म्हणून या माती बंदरात? या माती बंदराचं असं आहे की माती बंदर मध्ये सोबत सर्व माती बंदरामध्ये कसे फक्त 1-2-3 गाड्या फक्त पळू शकतात, पण आमच्या ह्या माती बंदरामध्ये सलग बाजूला 7 ते 8 गाड्या पळू शकतात आणि त्या निकाल रेषेपर्यंत समान येऊ शकतात. असा आमचा भव्य असा माती बंदर केलेला आणि खरंच खूप सुंदर केलेला आहे. तुम्ही म्हणजे मी आल्याला ज्यांना जसं म्हणालो की कसं काय तुम्ही म्हणजे एवढं चांगलं असं माती बंदर केलं आणि खरंच खूप सुंदर आपण माती बंदर केलं. माती बंदरासाठी मी म्हणेल की सहकार्य आपल्याला म्हणजे कुठून झालेलं होतं या माती बंदरासाठी? माती बंदराच्या सहकार्य म्हणजे फक्त आम्ही असं ठरवलं की आपल्याला कोणाकडूनही स्पॉन्सरशिप म्हणा किंवा कोणत्याही बाबतीत आपल्याला कोणाकडनंही हातभार नकोय. जे कोण आपले कमिटीचे मेंबर असतील यांच्याचकडनं आपण फक्त कॉन्ट्रीब्युशन करायचं आणि ह्यातनं भाट बनवायचा. पण ज्यावेळेस तुमचे म्हणतात ना, ज्यावेळेस तुमचा इरादा पक्का असतो आणि तो अगदी स्पष्ट असतो आणि शुभ्र असतो, त्यावेळेस समोरून सुद्धा तुम्हाला त्या पद्धतीची मदत होते. म्हणजे JCB साठी आम्हाला आमच्या इथले प्रमोद तांबडकर म्हणून आहेत, त्यांनी आता जवळजवळ JCB 1200-1300 रुपये 1 तासाच्या हिशोबाने चालतो, पण त्यांनी आम्हाला 1000 रुपये तासानी दिला. तसंच ट्रॅक्टरवाले आमचे नितीन भाईदे आहेत, त्यांनी सुद्धा आम्हाला 100-200 रुपये तासाच्या हिशोबाने कमी करून दिलं. असे बरीच लोक आहेत की ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं. आणि विशेष म्हणजे मी आभार असं मानीन की कमिटीचे मेंबर म्हणून आपण सगळेच परिश्रम घेऊ, पण कमिटीत नसताना सुद्धा इथल्या ज्या मुलांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांचं खरोखर म्हणजे वाखाणण्याजोगं आहे. बरोबर आहे. म्हणजे ते कमिटीत नसताना त्यांनी मैदान चांगलं सहकार्य केलं, आपलंच मैदान. आणि त्यासोबत आमचे JCB येत होते, डंपर येत होते, त्यानंतर आमच्या सारख्या गावातनं वगैरे फेऱ्या होत होत्या. पण इथल्या गाववाल्यांचं सुद्धा आम्हाला एवढं सहकार्य झालं की नाही, आपल्या गावात भाट होतोय तर त्यांनी आपली मुलं म्हणून आम्हाला सहकार्य केलं. कारण आम्ही इथे फक्त एका गावातले नाही आहोत, आम्ही पंचक्रोशीतले आहोत पूर्ण, पण सर्वांना आम्हाला व्यवस्थित त्यांनी सहकार्य केलं. प्रत्येक वेळेस आमची विचारपूस करत होते, सर्व गोष्टी आमच्याशी चर्चा करत होते. म्हणजे ही खरी गोष्ट चांगली आहे. म्हणजे एक सहकार्य झालं, त्यामुळेच हे खूप सुंदर असं माती बंदर तयार झालेलं होतं. मी शुभेच्छा देतो तुम्हाला, जी आपली 31 तारखेला शर्यत होणार आहे
ती पण एकदम सक्सेसफुलरित्या पार पडो. त्यामध्ये भारी संख्येमध्ये गाड्या यायलाच पाहिजे, कारण की असं हे जे माती बंदर आहे, आता मी व्हिडिओ दाखवेल किंवा तुम्ही कालची व्हिडिओ देखील बघितली असेल, पण प्रत्यक्षात येऊन तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा तुम्ही स्वतःहूनच कमिटी असो किंवा जे पण मला म्हणा किंवा कमिटीला नक्कीच तुम्ही बोलाल की खरंच पुष्कर खूपच सुंदर, यांचं जे माती बंदर आहे खरंच खूप सुंदर असं केलेलं होतं. तर खूप सुंदर अशी मुलाखत झालेली आहे. अध्यक्ष त्यांनी पण आपल्याला भौतिक माहिती सांगितलेली आहे, कशा प्रकारे त्यांनी परिश्रम केला या माती बंदरासाठी आणि कसं ते येणाऱ्या दिवसांमध्ये पण काही बदल असो किंवा कसं तयारी असणार आहे त्याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. तर खूपच सुंदर अशी मुलाखत झालेली आहे. मुलाखत मी इथेच संपवतो. बाय, विश यू वेल, बाय. चला, धन्यवाद.